तर मी 2 दिवसात शिंदेंशी बोलणार असं पवार म्हणाले। प्रश्न कसा सोडवायचा यावर चर्चेसाठी शरद पवार तयार। भुजबळांची पत्रकार परिषदेत माहिती। अजित पवारांनी छगन भुजबळांवर बोलणं टाळलं तर भुजबळ नाराज नाहीत, ते ज्येष्ठ नेते, भेटण्यासाठी त्यांना परवानगीची गरज नाही। भुजबळांवर सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। सरकार पूर्णपणे अस्वस्थ झालंय, जमत नसेल तर सरकारनं राजीनामा द्यावा। आधी धर्मांमध्ये भांडणं लावली, नंतर जातीत भांडणं लावली। भुजबळ पवार भेटीवर आव्हानांची टीका। स्फोटक परिस्थिती भुजबळांनीच निर्माण केली, भुजबळ बेईमान माणूस, पवारांच्या भेटीवर जरांगींची टीका। ओबीसी मराठा वाद पेटला असताना शरद पवार काहीच बोलत नाही। शरद पवार पुरोगामी इमेज सांभाळताना दिसत नाहीत। शरद पवार भुजबळांच्या भेटीवर लक्ष्मण हाक यांची प्रतिक्रिया। स्वामी अविमुक्तेश्वरानंद शंकराचार्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली। उद्धव ठाकरेंच्या कुटुंबियांनी घेतले स्वामींचे आशीर्वाद। पूजा खडकरची आई मनोरमा खेडकर विरोधात पुण्यात आंदोलन, बंदूक दाखवून धमकावल्याप्रकरणी कारवाईची मागणी। पुणेकरांचं मनोरमा खेडकरांविरोधात भीक मागो आंदोलन। वादग्रस्त आयएस पूजा खेडकरच्या दिव्यांग प्रमाणपत्राबाबत कागदपत्र सापडली। जिल्हा शल्य चिकित्सक कागदपत्र जिल्हाधिकारी अधीक्षकांना पाठवणार। आज संध्याकाळी कागदपत्र सादर करणार। वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकरांना आता वाशिममध्येही विरोध। स्थानिक वकील संदीप ताटकेंचं मुख्य सचिवांना पत्र, पूजा खेडकरांची बदली करण्याची मागणी। विधान परिषद निवडणुकीतील क्रॉस वोटिंग काँग्रेस आमदारांना भोवणार। आमदारांना पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबित केलं जाईल, सूत्रांची माहिती। तर नाना पटोले हायकमांडची भेट घेणार। लोकसभा निवडणुकीतील मतदार मवियाकडे कायम राहणार। विधानसभेत मागासवर्गीय मुस्लिम मतदारांचा कल मवियाकडे, सकाळ समूहाचा सर्व्हे। संविधान धोक्यात या नरेटिव्हचा महायुतीला पुन्हा फटका बसणार। मुस्लिम मतदारांचा महायुतीला कमी प्रतिसाद मिळणार, सकाळ सर्व्हेत नमूद। मनोज जरांगेंच्या संभाजीनगरमधील शांतता रॅलीत 13 तोळ्यांची सोनसाखळी लंपास, जवाहरनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। लाडकी बहीण योजनेची संपूर्ण मुंबईत जोरदार बॅनरबाजी। लाडकी बहीण योजनेचा QR कोड असलेला पहिला बॅनर मुंबईत। योजना लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी हा उपक्रम। नांदेड विमानतळावर विधान परिषद आमदार डॉक्टर प्रज्ञा सातव यांचं जंगी स्वागत। तर लोकसभा निवडणुकीत काम न केल्याचे खासदार आष्टीकरांचे आरोप सातव यांनी फेटाळले। कोकण रेल्वे मार्गावरील दिवाण खवटी या स्थानकादरम्यान पडलेली दरड हटवण्यात यश। काही वेळात कोकण रेल्वेची वाहतूक पुन्हा सुरू होण्याची शक्यता। कोकण रेल्वेतील प्रवाशांसाठी एसटीच्या 17 गाड्या। कोकण रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीची सोय। कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या 8 गाड्या रद्द, तर 12 ट्रेन इतर मार्गाने वळवल्या। दिवा रत्नागिरी पॅसेंजर, तुतारी एक्सप्रेससह इतर गाड्या रद्द। रत्नागिरीच्या साखलोलीत डोंगराची माती खचली। डोंगर खचतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सर्व परीक्षा पुढे ढकलल्या। सर्व परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार। परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉक्टर पूजा रौदळे यांची माहिती। रायगड जिल्ह्यात पावसाची उसंत, अनेक धोकादायक पातळी ओलांडणाऱ्या नद्यांची इशारा पातळीही झाली कमी। रायगडमधील पूर परिस्थितीचं संकट टळलं। कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ, गेल्या 24 तासात 3 फूट वाढ। राजाराम बंधारा पाण्याखाली। सातारा पाटण ढेबेवाडी खोऱ्यात जोरदार पाऊस, पावसामुळे वांग नदीवरील अनेक पूल पाण्याखाली। काही गावांचा संपर्कही तुटला। साताऱ्यातील कोयना पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस, कोयना धरणात 48,611 क्युसेक पाण्याची आवक। धरणाचा पाणीसाठा 40.43 TMCवर। सांगलीच्या चांदोलीत 8 तासात 110 मिलीमीटर पाऊस, वारणा नदीनं धोकादायक पातळी ओलांडली। सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील काही गावांचा संपर्क तुटला। कृष्णा नदीचं पाणी पात्राबाहेर। नागठाणे बंधाऱ्याच्या पाणी पातळीत 15 फुटांनी वाढ झाल्यानं बंधारा पाण्याखाली। नाशिकमधील पर्यटन स्थळांवर पर्यटकांची हुल्लडबाजी, जीव धोक्यात घालणाऱ्या पर्यटकांवर कारवाईची मागणी। बेडच्या सौताडामधील रामेश्वर धबधबा प्रवाहित, परिसरात धुकं पसरलं। धबधब्याचं मनमोहक दृश्य कॅमेऱ्यात कैद। संभाजीनगरच्या अजिंठा लेणीचा धबधबा प्रवाहित, अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर संभाजीनगरात पावसाला सुरुवात। मुसळधार पावसामुळे शेतकरी सुखावला। सातपुड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे मनुदेवी धबधबा प्रवाहित, धबधब्यामुळे वातावरणात नवचैतन्य निर्माण।
मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे बंद. अंधेरीत भुयारी मार्गात पाणी भरल्यानं सबवे बंद करण्याचा निर्णय झालेला आहे. मरीन ड्राईव्हवर समुद्रात बुडून तरुणीचा मृत्यू. तरुणीने आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय. राजधानी दिल्लीत दमदार पावसाची हजेरी. पावसामुळे दिल्लीतील अनेक भागात पाणी साचलं. साचलेल्या पाण्यातून वाट काढताना वाहन चालकांची कसरत. जळगावातील वडनगरीत अतिवृष्टीमुळे रस्ता गेला वाहून. 3 गावांना जोडणारा रस्ता वाहून गेल्यानं नागरिकांची गैरसोय. वर्षभरापूर्वीच 80 लाख रुपये खर्चून रस्त्याचं बांधकाम. यवतमाळच्या चानी कामठवाडा गावातील अनेक घरात शिरलं पाणी. नाल्याला पूर आल्यानं गावात पाणी. तर आज जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट. जळगाव जिल्ह्याला पावसाने झोडपलं. चोपडा तालुक्यात सर्वाधिक 151 मिलीमीटर पावसाची नोंद. धरणगाव, यावल, जामनेर, पाचोरा तालुक्यातही जोरदार पाऊस. जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी. चांगला पाऊस होत असल्याने शेतकरी आनंदात. तर जलस्तर वाढण्यासाठी अद्यापही मोठ्या पावसाची प्रतीक्षा. वाशिम जिल्ह्यात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान. तोरणाळ्यातील शेताची माती वाहून गेल्यानं पंचनामे करण्याची मागणी. यवतमाळ जिल्ह्यातील सर्वात मोठा बेंबळा प्रकल्पाचे 2 दरवाजे उघडले. धरणातून जोरदार पाण्याचा विसर्ग सुरू. पावसामुळे पुणे शहरात 19 ठिकाणी झाडं उन्मळून पडल्याच्या घटना. सुदैवानं जीवितहानी नाही. तर पुण्यातील काही भागात जोरदार पाऊस. ठाण्याच्या शहापूरजवळ समृद्धी महामार्गाला भगदाड. शेंद्रुड, बावघर आणि शेरे या गावांना जोडणाऱ्या समृद्धी हायवेवर ब्रिजवर निकृष्ट दर्जाचं काम. पावसामुळे मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था. खड्ड्यांमुळे मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणं धोकादायक. डोंबिवली एमआयडीसी परिसरातील रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक. रस्त्यावर गतिविरोधक बसवण्याची मागणी. भिवंडी कंजुरा फाटा ते वंजारपट्टी नाका दरम्यान प्रचंड वाहतूक कोंडी. खड्ड्यातून वाट काढताना वाहन चालकांची कसरत. बदलापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या लोकलमध्ये गळती. डब्यातील गळतीमुळे प्रवाशांचे हाल. व्हिडिओ व्हायरल. संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचा मुक्काम नवीन मंदिरात असणार. देहू संस्थानानं पंढरपुरात बांधलं नवं संत तुकाराम पादुका मंदिर. पंढरीच्या वैभवात आणखी भर. वारकऱ्यांसाठी पंढरपुरात तुळशी उद्यान साकारला. मुख्यमंत्री शिंदेंच्या संकल्पनेतून 50 लाख रुपये खर्चून 14 प्रकारच्या तुळशींची लागवड. मुक्ताईची पालखी पंढरपुरात दाखल. चंद्रभागेच्या तीरी मुक्ताईच्या पादुकांना स्नान. पायीवारी करणाऱ्या वारकऱ्यांसाठी वृद्धापकाळात पेन्शन. मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. ज्येष्ठांना देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना. मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा. देशातील एकूण 73 तर राज्यातील 66 तीर्थक्षेत्रांचा योजनेत समावेश. पुण्यात पार्थ पवारांनी घेतलं ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं दर्शन. तर दिंडीमध्ये वारकऱ्यांसोबत फुगडी खेळण्याचाही लुटला आनंद. सातारा जाडणी प्रकरणात आता राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडून विभागातील 5 अधिकाऱ्यांना नोटीस. बेकायदेशीर बांधकाम, वृक्षतोड, वीज पुरवठा प्रकरणी प्रशासनाला अहवाल सादर करण्याच्या सूचना. अहमदनगरच्या अकोलेत दूध दरावरून शेतकरी आक्रमक. दूध उत्पादकांकडून हंडी फोडत सरकारचा निषेध. तर दुधाला 40 रुपये भाव न दिल्यास संपावर जाण्याचा इशारा. साताऱ्यातील बॉम्ब्स रेस्टॉरंट चौकात सध्या आरपीआयचं आंदोलन. खड्ड्यातल्या पाण्यात कागदी उड्या सोडत रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी. नांदेडमध्ये महसूल कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह रिक्त पदं तात्काळ भरण्याची मागणी. पीएम किसान योजनेचे पैसे मिळत नसल्याने येवल्यात शेतकऱ्यांचं उपोषण. 2019 पासून शासनाच्या तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा नसल्याचा आरोप. नीट घोटाळ्यात लातूरसह संभाजीनगर, नांदेडच्या मुलांची नावं समोर. राज्यातील इतरही जिल्ह्यातील मुलांचा समावेश. तर राज्यातल्या काही मुलांकडे बिहारचे प्रवेशपत्र आढळले. वसीम शेख यांच्या बीड ते मुंबई पायी प्रवास. मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याची मागणी. यवतमाळमध्ये पीक विमा काढण्यासाठी आज अखेरचा दिवस. पीक विमा भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी, शेतकऱ्यांची मागणी. हतनूर धरण क्षेत्रातील 2000हून अधिक घरांचं पुनर्वसन होणार. 380 कोटींच्या खर्चाचा प्रस्ताव शासनाकडून प्रगतीपथावर.
निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीच्या आक्रमक पवित्र्यापुढे सरकार नरमलं. प्रकल्पाच्या कामाला स्थगिती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा बैठकीनंतर निर्णय.